सकाळचं ढगांचं बघा, ढग कसे दिसत आहे आभाळातले. ते पूर्ण तिथं काळं आहे. इथं माझं बोट आहे, तिथं पूर्ण काळे काळे ढग आहे आणि हे एवढासा पांढरासा पट्टा आहे, त्यामध्ये शुक्राची चांदणी आणि सकाळचं उजाडलेलं आहे. सकाळचे वाजले आहे 5:30. पक्षी पण उठलेले आहे. हे जो आवाज आहे भारद्वाज पक्षाचा आवाज होता, कुक कुक. हा जो आवाज आहे तो भारद्वाज, आणि भारद्वाज पक्षींचा आवाज. चला सर्वांना गुड मॉर्निंग. आणि 2 लॉग किंवा 3 लॉग एकत्र मिळून मी बनवत आहे. कधी कधी 2 लॉग बनवते, तर कधी एकच लॉग बनवत असते. असं कधी एकत्र जोडून तर कधी सेपरेट. तर चला, आता सकाळ झालेली आहे, मी खाली जाते. हे उजाडल्यानंतर कसं दिसतं बघा. आता मी ह्याचे ना फोटो काढते. चला, आता घेते आवरून मी, आणि आता बनवणार आहे मी इडली आणि सांबर. आणि इतकं मस्तपैकी फुगलं आहे ना, तुम्हाला दाखवते. हे पहा, पूर्ण वरपर्यंत फुगलेलं आहे. आणि आज बनवायची होती आम्हाला आईस्क्रीम. मी तो एक व्हिडिओ टाकला नाही. व्हॅनिला आईस्क्रीम केली, खूप छान झाली. आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की चॉकलेट आईस्क्रीम बनवून. तर चॉकलेट आईस्क्रीम पण बनवायची आणि व्हॅनिला केक पण बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी लागते टूटी फ्रुटी. तर साचीला पण पाठवलं आणि काकांसोबत म्हटलं की ट्युटी फ्रुटी घेऊन ये. तर त्यांनी काय आणलं, माझा फ्रुटी. आता म्हटलं आता की हे काही आईस्क्रीमसाठी लागतं. त्यांना वाटलं आईस्क्रीमसाठी, पण मी केकसाठी मागवलं होता टूटी फ्रुटी. म्हटलं ते इथं नाही भेटलं साध्या दुकानात, तर पानांच्या दुकानात भेटत असते. तर त्यांनी आणलं हे. आणि शिवाय मी 50 ग्रॅम पण लिहिलेलं होतं बरं का, पण त्यांनी कसं काय हे घेऊन आले बघा. आता साची म्हणत होती दे मला. म्हटलं जाऊ दे, आता हे मला आणून दिलं होतं, आता मीच पिते. तर तिला दिलं पण होतं, नंतर नाही म्हटली ती. चला, असं. चला मैत्रिणींना, आता मस्तपैकी इडली आणि सांबर बनवलेला आहे. मी जेवण करणारे, मी नाश्ता वगैरे करत नाही, आणि एवढी इडली खाणार आहे. चला, घेते मी खाऊन. आणि दुपारी मला बनवायचं आहे. तर म्हटलं दुपारी आता आहे ना आपण आईस्क्रीम बनवू, चॉकलेट आईस्क्रीम. तर कसं आहे, दिवसभराची लाईट आहे तर मग होऊन जाईल, कारण मग फ्रीज पण कसं फुल लाईट असते. आणि रात्रीची जर लाईट झाली ना, मग दिवसभर लाईट नसते, डायरेक्ट 3-4 वाजता येते. त्याच्यामुळं. आणि ते व्हॅनिला आईस्क्रीमचं असंच झालं होतं. 3 वाजता मी केली, आणि दुसऱ्या दिवशी जी लाईट नव्हती ती लाईटच नव्हती. तर मला वाटलं तर ते आतमध्ये सगळं बनवलेलं खराब झालं असं, पण छानपैकी राहिलं होतं. आणि म्हणजे चव पण घेऊन पाहिली. म्हटलं नको बाई, लहान पोरं वगैरे खातात. मग त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मस्त सेट झाली. आणि मग काय, इतकं गरम होतं. मग जेवण करून मी वर आले, तेवढ्यातच मग वैष्णवी आली म्हणे की आता हे घर साफ करायचं आहे. पाहुणे पण येणार आहे, म्हणजे धाकट्या बहिणीचे सिस्टर वगैरे, म्हणजे सर्व फॅमिली येणार आहे. तर मग ती इथं राहतात ना, मग साफ करण्यासाठी ती आली होती वर. त्यामुळंच म्हटलं तुला की मशीन आणलं का नाही. तिथे खिडक्या स्वच्छ केल्या होत्या, तसं साफही केलं होतं ते सगळं. आतमध्ये फडकं घालू केलं होतं, पण मला वाटलं ते मशीन खराबच झालं का काय. पण आहे चांगलं मशीन आहे, चांगलं. त्याची पट्टी खराब झाली होती, दुसरी आणली. हां ना. खेळणे काय नाही खेळणं नसते, काय काय माहिती. हे शेतीचंच काहीतरी सामान. ओलं होतं ना, ही खिडकी अडकली जाते. ते काढलं मी,
ती इतके दिवस होतं पण मी काढून टाकलं. म्हटलं ते पावसामुळे आणखी खराब होऊन जाईन आणि लक्षात नाही राहायचं कोणाचं, ते तसंच राहून जाईन ते सुतळी म्हणून. जपून ज्यावेळेस काढते त्यावेळेस डोळ्यावर चष्मा घालायचा. कोणाचाही घालायचं ना, धर माझा घाल नाही तर, पण तुला दिसत हां नंबरचा आहे. सची काय ग ये, हे माळे पण स्वच्छ करायचे का? माळ्यावरचं ते द्यायचं आहे ते कम्प्युटर कोणाला ग? भंगारवाल्याला. अयो का बर? मग त्याचं काय करायचं आता? चला सगळा माळा आपण स्वच्छ करून घेतलाय तिने. आणि आता मशीन लावायचं आहे. हे मशीन आहे ना? हां आपलं कसं फक्त खिडक्यामधली घाण, अजून कसली घाण येईन का दुकान आपलं म्हणजे बाहेरचे सुद्धा येईन हे की नाही. तर हे मशीन बघा, फक्त हवा फेकत होते आणि हवा फेकली का मग बरोबर ते जे जाळं वगैरे असतं ना ते जाळं वगैरे निघतं, एकदम स्वच्छ होतं. हवा फेकली जाते. सगळं साफसूफ झालं. ही वायर खालीपर्यंत नाही येत ना ग, खूप खाली पायऱ्या झाडायला. हे पायऱ्याचं मशीन हा ना, धुळीने लय सर्दी होती हा ना. चला आता ह्या रूमचा फायनल लुक कसा असेल बघूया आपण नंतर. अगं धुळीने डोळे लाल होते, सारखी झटकापटकी चालू ना. हे आमचं सगळं सामान काही अडचण म्हणजे हे कसलं आहे, हे गबाळ पसारा हा वाटत असन पण हे सगळं शेतीचं सामान आहे. या वायरी, हा पिंजरा उंदीर पकडण्यासाठी घेतला होता, याला कलर द्यायला पाहिजे आहे की नाही का. ते पंप ते सगळे सर्व काही जे आहे ते सगळं शेतीचं सामान आहे पूर्ण. इथं सुद्धा ते शेतीचं सामान आहे. स्टोर रूम इथं सुद्धा हे सर्व म्हणजे आहेत ना, हे टोटल तेच सामान आहे. काही असतील म्हणा एक दोन ते खोकडे बिकडे रिकामे खोकडे ते काही हे नाही. ते आपला याचा सोऱ्या याने आपण काय केलं होतं, मस्तपैकी कुरड्या केल्या होत्या मागच्या वर्षी. कांद्याचं बी आहे. चला मस्त अशी स्वच्छ केलेली आहे रूम, अगदी सर्व झाडून बिडून सगळं. आणि हे पण सर्व छान आणि मशीन आणि एकदम म्हणजे असं कोणा कपडा असा स्वच्छ झालेला आहे. माझ्याकडनं ते ना एवढं स्वच्छ नव्हतं झालं कारण ते कपड्यांनी घालून पण हे मशीननी पण छान झालं, क्लीन झालं आहे. चला मैत्रिणींना आता मी बनवत आहे आईस्क्रीम. त्याच्यासाठी अर्धा लिटर मी हे दूध आणलेलं आहे. तर दूध तसं म्हशीचं असलं तर चांगलंच आहे, पण आमच्या इकडं काही म्हशीचं भेटत नाही म्हणून आता आणलेलं आहे हे गाईचं. तर आता हे मी याच्यामध्ये ओतून घेते. चला आता मी याला काय करते 2-4 मिनिट उकळून घेणार आहे छानपैकी. चला वेलची झाली आहे सोलून, आता मी याला फुटून घेते. आता गॅसची फ्लेम वाढवलेली आहे कारण अजून दूध उकळलेलं नाही आहे. आणि उकळल्यानंतर याला एकसारखं हलवायचं आहे आपल्याला. हे अजून उकळत आहे. तर आता मी काय केलेलं आहे, डिप बनवणार आहे बिस्किट टाकून आईस्क्रीम. तर हे चॉकलेटचे बिस्किट आणलेले आहे. तर मी काय करणार आहे
हे फोडून मिक्सरच्या भांड्यातून याला बारीक करणार आहे. या जागी पार्लेचे बिस्किट वापरले तरी चालेल. कारण याचे चॉकलेटचं आहे हे, त्याच्यामुळे मी हे जे बिस्किट आणले ना अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला क्रीम आहे. चला याला मी काय करते बारीक करून घेते. तर बघा असं मस्तपैकी बारीक झालेला आहे गुळ. आता मी याच्यामध्ये काय करते, त्यामध्ये जो क्रीम बिस्किटाचा जो मिक्सरमधून बारीक केलेला भुगा होता तो थोडा थोडा करून त्याच्यामध्ये टाकला. म्हणजे एकदम जर टाकलं तर काय होतं त्याचे गोळे व्हायला बसले, म्हणून थोडं थोडं करून त्यामध्ये टाकून असं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला आटवायचं आहे. यामध्ये 2-3 चमचे साखर टाकते, कारण बिस्किटमध्ये तर साखर असतेच, त्याच्यामुळे थोडी साखर टाकणार आहे. हे हाताने तुकडे करून टाकले बिस्किट तरी चालेल, पण आता मी मिक्सरमधून काढलेले आहे. आता आपल्याला हे खूप फोडावं लागेल, तर टाकतानाच खूप व्यवस्थित टाकावं लागतं. चला आता ही गॅसची फ्लेम मी आता बंद करत आहे, कारण बऱ्यापैकी बरंच घट्ट झालेलं आहे ते. ही आईस्क्रीम बनवण्यासाठी मी कस्टर्ड पावडरचा वापर केलेला नाही, पण व्हॅनिला आईस्क्रीम बनवताना मी कस्टर्ड पावडरचा वापर केलेला होता, पण ती रेसिपी मी काही यामध्ये घेतली नव्हती. तर असं आता हे फक्त दूध आटवायचं आहे आणि हे बिस्किट त्याच्यात बारीक तुकडे करून टाकलेले आहेत आणि ते आणखीन घट्ट होऊन देत आहे. आता ह्यानंतर वेलदोडीची पूड टाकलेली आहे मी, आणि आता हे जे मिश्रण आहे ना याला घट्ट होऊन देत आहे मी. थोडा वेळ गार होऊन देत आहे. चला आता हे मिश्रण बरंचसं दाटसर झालेलं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हे दिसत असेल की हे पूर्ण मिक्स झालेलं नाही, काय हरकत नाही, पुढं हे आपण मोकळं करणारच आहोत. आता मी काय करते त्याला सेट व्हायला ठेवणार आहे. तर डबा घेतला एक चांगला. आता मी काय करते हे फ्रीजमध्ये 2-3 तास ठेवून देते, आणखीन घट्ट होईल. तर याच्यावर झाकण असं पक्क लावून देत आहे आणि फ्रीजरमध्ये ठेवणार आहे सेट करायला. चला मी उघडलेलं आहे 2 तासामध्ये हे बरंचसं घट्ट झालेलं आहे. आता ह्याला काय करायचं आहे, पुन्हा हे काढायचं आहे. बरंच घट्ट झालेलं आहे बघा. फ्रीजमध्ये ठेवलेलं 2-3 तास, त्याच्यानंतर हे काढलं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याला आपण मिक्सरमधून एकदा फिरवायचं आहे आणि अजून आपल्याला पुन्हा ते सेट करायला ठेवायचं अगदी फ्रीजरमध्ये. आता हे ना पुन्हा मी काय करते मिक्सरमधून दळून काढणार आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकणार आहे डेअरी मिल्क. आता डेअरी मिल्क जर नाही टाकायचं तर कोको पावडर आणि जे चॉकलेट भेटतात कंपाऊंड चॉकलेट ते टाकले तरी चालते. मी आता 10 रुपयाचं डेअरी मिल्क टाकते आणि याला मिक्सरमधून पुन्हा काढते. आता ज्यावेळेस दूध आटवतो ना त्यावेळेस जर गोळे राहिलेत ना तर मग ह्या स्टेपला आपले सर्व काय होतात ते गोळे फुटतात आणि अगदी मस्त क्रीमी म्हणजे आता हे पुन्हा काय झालं पातळ झालेलं आहे आणि आता हे पुन्हा याच्यामध्ये सेट करायला ठेवणार आहे. आणि आता हे उरलेलं सुद्धा जे आहे ना याच्यामध्ये टाकते आणि हे सुद्धा बारीक करून घेते. चला आता हे पुन्हा मी काय करते जवळजवळ 10-12 तासासाठी आता हे आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे डीप फ्रीजमध्ये.
फ्रीजरमध्ये. तर चला आता हे झाकून ठेवते. पहाटे म्हणजे 5 वाजले. कोकिळ आत्तापासूनच गायला सुरुवात, म्हणजे जवळजवळ 4 वाजल्यापासून गातोय बरं का. त्याच्यामुळे जाग आली 4 वाजता. तर अजूनही त्याचं सुरू आहे गायन. बघा ऐका. जसे 4 वाजता तसं कुहू कुहू चालू असते. तर दिवसभर म्हणजे आता बघा तुम्ही, आता हा अंधार आहे, आता या अंधारातही तुम्ही ऐकत आहात हे कोकिळचं कुहू कुहू. आता उजेडेपर्यंत याची कुहूकूच चालू आहे आणि जवळजवळ संध्याकाळपर्यंत याची कुहूकूच चालू असते. तर चला तुम्हाला असा नजारा पण दाखवते. सगळा अवतीभोवतीचा आता छानपैकी उजेडलेला आहे. आणि चला आता आपण जाऊया खाली. आईस्क्रीम पण बघायची आहे. पारिजातकाची फुलं किती छान मस्त पडलेली आहे. रिमझिम पावसाने फुले उमलायला लागली. चला आता आपल्या मोगऱ्याला किती फुलं आलेली आहे बघूया. आले तर खालीवर जागा आहे ना व्यवस्थित. शौर्य कधी येणार आहे ग काय माहिती, तो फोनवर बोलायला तयार नाही, एवढा भंग झाला. आज काका आणि अक्काची 59वी ॲनिव्हर्सरी आहे आणि ती साजरी करायची आहे. म्हणजे अगदी सिंपल पद्धतीने, खूप काही तामझाम करायचं नाही आहे. पण मग आता आपण एरवी पण रांगोळी काढतोच, मग आज पण काढतच आहोत आणि रंग भरणार आहोत. तर वैष्णवीने 9 ते 9 टिपके काढलेले आहे आणि छानपैकी आता तिची रांगोळी चाललेली आहे. अगदी सोपी रांगोळी आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर कधी काढायची तर ही दारामध्ये आठवली तर नक्की काढा. जसं कमळासारखं आलं आहे की नाही. कमळ फुल आहे ना, सोपी है ना. मला काही रंग द्यायला वेळ नाही आता, मला आंघोळीत जायचे. नाही नाचू नको. आता असाची रंग भरणार आहे. पण तिला रंग नको देऊ, दिव्याला दे फक्त. इथं का कमल काही नाही, लालही असतं, निळं पण असतं. गुलाबी देते. आता साची रंग भरत आहे. साची आता रंग भरत आहे. आता साचीसोबत मी पण देऊ लागते, कारण मग तिला रंग भरायची अजून प्रॅक्टिस पण नाही आहे. रंग आता ती विसरली है ना ग साची. रांगोळ्या पण विसरली ना तू. नाही विसरली ती आहे ना. तिथं नाही ना, होता ना तिथं गुलाबी नाही द्यायचा, हाच द्यायचा पूर्ण कमळाचा. चला झाली रांगोळी आणि साचीने हे भरलेलं आहे टोटल आणि मी हे सगळे भरलेले कलर. हे भरलेलं आहे आणि हे भरलेलं आहे. तर चला ही रांगोळी बघा आपली. 3 जणांचे हात लागलेले. आज कोकिळ आला आपल्या कॅमेराच्या टाफमध्ये बघा. चला किती मस्तपैकी गाऊ राहिलेला आहे कोकिळ. कोकिळची मस्त कू चालू. किती जीव तोडून ओरडते. चला आता दुसऱ्या दिवशी मी ही ना हे जी आहे ना ही आईस्क्रीम काढलेली आहे आणि जवळजवळ बघा इतकं म्हणजे आता ना खूप हे झालं आहे पूर्ण असं. जरा याला आहे ना पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवते म्हणजे खालचं बुड काय होईल, मोकळं होईल. चला आता मी काढलेली आहे. ती गेलं बरं का, मस्त काढली होती मी आता. तर काढायच्या वेळेस तो व्हिडिओ गेलेला आहे. आता सजावटीसाठी मस्त ड्रायफ्रूट्स असे कापलेले आहे, त्यावर आता टाकते आणि सजून देते. आणि यांना मस्तपैकी आपण आहे ना कापून पण घेऊया. तर आता बघा मस्तपैकी आपली ही आईस्क्रीम
झालेली आहे. आणखी थोडं डेकोरेट करू. आता मी पुन्हा सकाळी काय सांगितलं, डेअरी मिल्क आणायला लावलं होतं. एक तर याच्यामध्ये टाकलं होतं, मग ते बारीक तुकडे तुकडे करून मी याच्यावर टाकणार आहे. म्हणजे अगदी मस्त होऊन जाईल बघा. आता हे तिकडं पाठवायचं आहे शौर्यन त्यांना, म्हणून आता मी ही सजावट करत आहे. छान फायनली बघा आपली ही मस्त जी आहे चॉकलेट आईस्क्रीम तयार आहे. आज काकांचा त्यांचा वाढदिवस आहे ना, तर मी नेऊन देते. चला हे बा घ्या पटकन वितळून जाईन. आईला उठव ते का ना जा. शौर्य आईस्क्रीम आणली. दुपारचा पाऊस चक्क. आज 11 तारीख आहे आणि तसा पाऊस आज नाही सांगितलेला. 21, 22, 24 तारखेला सांगेल खूप पडणार आहे, खूप अशी झाडं वादळं वगैरे होणारे असं. पण आजकाल तर रोजच पडतोय. हे कोकिळा आणि त्या कोकिळा, तर इथं कोकिळा पण आहे, चक 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 करते. तिला काही कुकू नीट म्हणता येत नाही आहे, पण कोकिळ पण आहे आणि कोकिळा पण आहे. आणि वा इतका मस्त सुगंध सुटलेला आहे म्हणून सांगू ना वा. हा हा हा. आणि आज आबळ आबळच होतं. चला झाला पाऊस. थोडासा गारवा निर्माण होईल, दुसरं काय नाही. एवढं पण काही खूप आभाळ नाही आहे, एवढं दाटलेलं. चला आता आपला बाजार आणलेला आहे. आज आहे रविवार. आता हा बाजार काय करते, भरून ठेवते मी. दिवसभर पाणी, तर पाणी पण मिळू राहिलेलं आहे झाडांना छान. आणि याच्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा होईल रात्रीचं पाणी. मला बगीचा पण साफ करायचा आहे, तसा भरपूर बगीचा साफ केलेला आहे मी. चला आता हा सर्व बाजार मी भरून ठेवते. चला आता बर्थडे सेलिब्रेट करायला जायचं म्हटलं, त्याच्या अगोदर मग किती उशीर होईल किती नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी लवकर आहे ना ही भाजी करून घेते. मग आल्या काही चपात्या करायच्या. आणि आता ते बर्थडेचे जे आहे काही डेकोरेशन तर काही करायचं नाही, अगदी ओवाळणी करूनच केक कापायचा आहे. आमच्या आता शौर्याचं चालू आहे, साचीचं चालू आहे, हे आणायचं आहे केक आणि कापायचं आहे. तर काका आणि शौर्य गेले तिकडं केक आणायला. तर म्हटलं तोपर्यंत इकडची भाजी करून घ्या आणि आवरून जावा तिकडं. हसा इकडे बघा. थोडंसं जे दिसतं काका आणि अक्कांचा 59वा लग्नाचा वाढदिवस आहे. आणि आता त्या निमित्ताने आम्ही ओवाळतो आहे. बहिणीने ओवाळलं आधी आणि आता मी ओवाळते. तर आता गावामध्ये ते त्यांचं कोणाच्या नातेवाईकांचं लग्न होतं, त्याच्यामुळे मग ते तिथं आलेच होते. मग म्हणे मी घरी पण येते आणि उभ्या उभ्या पटकन ओवाळते पण आणि केक वगैरे कापल्यावर निघून पण जाते. आणि शौर्य आणि साची तिकडं कुणी पोत्यामध्ये बाहेरच्या लोकांनी आणून ठेवलेले ते मांजरीचे पिल्लं ते पाहण्यामध्ये वेगळे. आडवा काय उभा काढायचा, उभा 2 महिने आडवा काढ जरा. आता तू 4 वेळा झाले 2 जण 3 नाही हो फक्त झालं ना. मला काय करू ती घेऊन आणते मी. तू काकांना घाल. इकडे बघा. मग घाला लगेच नका घालू. मग काय होतं बाई तुला उष्टायला काय नाही बाई. हो द्या ना असं जरा फक्त. इकडे बघा काका, इकडे बघा. उभे राहा तुम्ही. तुमचा नाही काढला फोटो आम्ही, फक्त त्यांचा दोघांचा काढला. तुम्ही आता घाला मग काढते फोटो. काढला ना तू, काढून टाक ना मग. भाऊ डिलीट करतील आता नंतर. चला आता मी पण आता मला केक घेऊन जाते
आता इथं काही खात तुम्हाला नाही. आहे ना थोड्या वेळाने शिरा पण घेऊन जा. नाही मला नको शिरा, का बरं? माझं पोटलंय फुल भरेले, पोटात जागा नाही आहे. मस्त केक आणलेला आहे. काय माहिती कितीचा आहे, मी फक्त म्हटलं केक आणा. एवढा नको सांग. माहिती आहे, थोडा दे मामांना दे. मी घेतलाय. हे काय माझं इकडे मी खातच नाही ते. थोडा घ्या. एक गाज घ्या ना. हे घ्या, घ्या. केक कमी. एक जास्त नाही, एवढं. घ्या खाली. नाही नाही, मला तेवढं. केकची आवडच नाही मला. चला आता मी केक घरीच खाते. असं नाही सांगू, मी सांगतो.